नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पंकज रमेश पाटील अवसरमल. मी तुम्हाला चिटणीसाची कार्यपद्धती हा विषय शिकवणार आहे. तर 11वीला आपण चिटणीसाची कार्यपद्धती बघितली. त्यामध्ये आपण चिटणीस म्हणजे काय, चिटणीसाचे प्रकार आपण अभ्यासले. त्यानंतर संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय, संयुक्त भांडवली संस्थेमध्ये चिटणीसाचं काय महत्त्व आहे, चिटणीसाचं कार्य काय असतं, चिटणीसाचं महत्त्व काय असतं संयुक्त भांडवली संस्थेमध्ये. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी, ज्या कंपनी आपण ज्याला म्हणतो, तर त्या कंपनीचं सर्व काम हा कंपनी चिटणीस हा बघत असतो. तर हा कंपनी चिटणीस काय काय कार्य करतो, एखादी कंपनीची सभा आयोजित करणे, मीटिंग आयोजित करणे, त्यानंतर सभासदांना पत्र पाठवणे, त्यांचे अर्ज मागवणे, शेअर अलॉटमेंट करणे, भाग अलॉटमेंट करणे, तर या प्रकारचे काम कंपनी चिटणीस हा करत असतो. तर यावर्षी आपला सिलेबस बदललेला आहे, थोडाफारच आपला अभ्यासक्रम बदललेला आहे मित्रांनो. तर तो आपण आता बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम घटक व क्षमता विधाने आपण बघूयात. सर्वात प्रथम घटक आहे संस्थात्मक कॉर्पोरेट वित्तस्रोत. तर संस्थात्मक कॉर्पोरेट वित्तस्रोत यामध्ये कॉर्पोरेट फायनान्सचा अर्थ व महत्त्व समजणे हे आपल्याला बघायचं आहे. कॉर्पोरेट फायनान्स म्हणजे काय, आपल्याला जसं की आता कॉर्पोरेट वर्ल्ड म्हणजे आता कंपनी असेल, जॉईंट स्टॉक कंपनी असेल, ते आपल्याला अभ्यासायचं आहे. कॉर्पोरेट फायनान्सचा अर्थ काय, कॅपिटल मॅनेज करणे, कॅपिटल उभा करणे, भांडवल ज्याला आपण म्हणतो, भांडवल उभा करणे, त्याचा योग्य पद्धतीने व्यवसायामध्ये उपयोग करणे. ठीक आहे. त्यानंतर भांडवल संरचना, भांडवल संरचनेचा अर्थ समजणे. भांडवल तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे, कुठलाही व्यवसाय हा भांडवलाशिवाय उभा राहू शकत नाही, तर भांडवल तर हे पाहिजेच. मग भांडवल संरचना आपण प्रथम घटकमध्ये आपण अभ्यासणार आहोत, त्याचा अर्थ आपण बघणार आहोत. त्यानंतर मालकी हक्क व कर्जाऊ भांडवलाच्या स्त्रोतविषयी माहिती मिळवणे. तर मित्रांनो आता आपण भांडवल बघितलं, तर भांडवलमध्ये कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असला तर आपल्याला भांडवल आवश्यक आहे, आणि हे भांडवल आपण कोणकोणत्या प्रकारे आपण उभे करू शकतो. तर मित्रांनो दोन प्रकारे, एक मालकी हक्काचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. मालकी हक्काचे भांडवल म्हणजे आपण कंपनीचे भाग विकू शकतो. तर त्या भागांमध्ये समहक्क भाग असेल, अग्रहक्क भाग असेल, त्यानंतर आपला प्रतिधारण संचयी नफा असेल. प्रतिधारण संचयी नफा म्हणजे आपला जो संचित नफा आहे, आपण जो राखून ठेवलेला नफा आहे, त्याला आपण प्रतिधारण संचयी नफा असे म्हणतो. त्यानंतर मित्रांनो कर्जाऊ भांडवलामध्ये आपल्याला कर्ज रोखे असतील, बंधपत्रे असतील, मुदत ठेवी असतील, किंवा आपल्याला वेगवेगळ्या बँकाकडून आपल्याला कर्ज घ्यावं लागेल, त्याला आपण कर्जाऊ भांडवल असे म्हणतो. तर त्यानंतर भांडवलाच्या विविध स्रोतांची तुलना करणे. तर मग मित्रांनो हे सर्व प्रकारचं भांडवल आपण गोळा करू. मालकी भांडवल असेल, मालकी हक्काचे भांडवल असेल, किंवा कर्ज भांडवल असेल, मग यांची एकत्र करून आपण यांची तुलना करणार आहोत की आपल्याला भाग किती पाहिजे, प्रतिधारण नफा किती पाहिजे, कर्जाऊ भांडवल किती पाहिजे. मग कर्जाऊ भांडवलामध्ये कर्जरोखे किती पाहिजेत, बंधपत्रे किती पाहिजेत, आपल्याला कर्ज किती पाहिजेत, तर याची आपण तुलना करणार आहोत, आणि ते आपण या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण अभ्यासणार आहोत पुढे चालून. त्यानंतर दुसरा घटक आहे मित्रांनो भांडवल उभारणी. आता भांडवल उभारणी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, भांडवल उभारणी कशा प्रकारे करायची. सगळ्यात पहिले म्हणजे भाग, आपण भाग विकून भागधारकास भांडवल उभारणी करू शकतो. भाग कोणकोणत्या प्रकारचे असतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग, इंग्लिशमध्ये त्याला आपण इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर म्हणतो. भागाला इंग्लिशमध्ये शेअर असे म्हणतात. भाग म्हणजे कंपनीच्या एकूण भाग भांडवलातील एक छोटासा हिस्सा म्हणजे भाग होय. ठीक आहे. त्यानंतर कर्जरोखे वाटप आणि सार्वजनिक ठेवी स्वीकारणे. तर कर्जरोख्यांचं वाटप कशा प्रकारे करायचं ते आपण दुसऱ्या घटकात अभ्यासणार आहोत. त्यानंतर सार्वजनिक ठेवी स्वीकारणे.
तर सार्वजनिक ठेवी म्हणजे काय आपण पुढे अभ्यासणारच आहोत, पण मी तुम्हाला एक थोडक्यात सांगून देतो मित्रांनो. ठेवी आपण जेव्हा स्वीकारत असतो, जसं आपण बँकेमध्ये ठेवी आपण ठेवतो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला व्याज मिळतं, तशाच प्रकारे कंपनी काय करत असते, सार्वजनिक ठेवी ह्या वितरित करत असते. आणि या सार्वजनिक ठेवीच्या बदल्यामध्ये कंपनी ठेवीधारकांना एक निश्चित प्रकारचं व्याज दर वर्षाला देत असते. आणि या ठेवींचा कालावधी असतो किमान 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिने. तर त्याचं डिटेल आपण अभ्यासणारच आहोत. त्यानंतर त्यासंबंधी तरतुदी आणि कार्यपद्धती. तर कर्जरोख्यांच्या तरतुदी काय काय आहेत, त्यांच्या कार्यपद्धती कशा आहेत, कर्जरोखे कशा प्रकारचे स्वीकारायचे, कर्जरोख्यांचे वाटप कशा प्रकारे करायचे, कर्जरोख्यांचे प्रकार किती आहेत, सार्वजनिक ठेवींच्यात काय काय तरतुदी आहेत स्वीकारण्याविषयी, त्यांच्या कार्यपद्धती काय काय आहेत, हे आपण पुढे अभ्यासक्रमामध्ये विश्लेषण याचं करणार आहोत. त्यानंतर तिसरा घटक आहे मित्रांनो, चिटणीसाचा पत्रव्यवहार. तर चिटणीसाचा पत्रव्यवहार विद्यार्थी मित्रांनो हा मागच्या सिलेबसमध्ये सुद्धा होता. चिटणीसाचा पत्रव्यवहार हा एकूण आपल्याला 80पैकी 20 मार्कांसाठी पत्रव्यवहार येणार आहे. तर यामध्ये आता चिटणीस पत्रव्यवहार कोणाकोणासोबत करतो, तर सभासदांबरोबर, जे कंपनीचे सभासद असतात त्यांच्यासोबत चिटणीस पत्रव्यवहार करत असतो. त्यानंतर कर्जरोखेधारकांसोबत पत्रव्यवहार करत असतो. कर्जरोखेधारकांसोबत म्हणा किंवा भागधारकांसोबत म्हणा किंवा ठेवीदारांसोबत म्हणा. तर यांचे अर्ज स्वीकारणे, जेव्हा कंपनीला भाग वाटप करायचे असतात तर कंपनीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन लोक अर्ज करतात. मग हे अर्ज स्वीकारणे हे कंपनी चिटणीसाचं कार्य असतं. मग या अर्जांना उत्तर देणे की तुम्हाला इतके इतके शेअर अलॉट झाले, इतके इतके भाग तुम्हाला वितरित केले आहेत, इतके बाकी आहेत. तर या प्रकारे कर्जरोखे वाटपपत्र असेल किंवा ठेवींचे वितरण करणे असेल, तर अशा प्रकारे पत्रव्यवहार कंपनी चिटणीस करत असतो. जसं की आपलं भाग वाटप पत्र आहे. जर भाग वाटप केले असेल तर भाग वाटप पत्र कंपनी चिटणीस करत असतो सभासदांना, भागधारकांना. कर्जरोखे वाटप असेल तर कर्जरोखे वाटप पत्र असेल. जर भाग वाटप नाही केले कंपनीने तर कंपनी चिटणीस काय करतो, दिलगिरी पत्र लिहितो सभासदांना की तुम्ही आमच्याकडे अर्ज केला होता पण काही कारणाने आम्ही तुम्हाला भाग देऊ नाही शकलो, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. त्यानंतर लाभांश वाटप पत्र असतं. लाभांश म्हणजे काय, भागधारकांना त्यांच्या भागावरील दिलेला परतावा म्हणजे नफायोग्य परतावा म्हणजे आपण त्याला लाभांश असे म्हणतो. तर लाभांश वाटप पत्रसुद्धा कंपनी चिटणीस लिहित असतो प्रत्येक भागधारकाला जेव्हा लाभांश वाटप करायचं असेल तेव्हा. त्यानंतर कर्जरोखे वाटप पत्र, ठेवीदार वाटप पत्र, ठेवींवरती व्याज मिळत असतं तर ठेवींवर व्याज दिल्याबद्दल सुद्धा कंपनी चिटणीसाला पत्र लिहावं लागतं. कर्जरोख्यांवरती सुद्धा कंपनी एक निश्चित दराचं व्याज देत असते तर त्याच्याबद्दल सुद्धा कंपनी चिटणीसाला पत्र लिहावं लागतं. तर अशा प्रकारे चिटणीसाचा पत्रव्यवहार हा आपल्याला एक महत्त्वाचा घटक आहे आणि जो अतिशय सोपा आहे. पत्र लिहायचं म्हणजे वरती कंपनीचं नाव लिहायचं, त्यानंतर डाव्या हाताला ज्या सभासदाला आपल्याला पत्र लिहायचं आहे त्याचं नाव आणि पत्ता लिहायचं आहे, मध्ये विषय लिहायचा, जो विषय असेल तो भागवाटप पत्र किंवा जे काय असेल ते, त्यानंतर महोदय, त्यानंतर आपला मध्ये विषय लिहून आपल्याला पत्र लिहायचं आहे. त्यानंतर चौथा घटक आहे मित्रांनो, भागपेढी पद्धती. तर भागपेढी पद्धती ज्याला आपण डिपॉझिटरी सिस्टीम असे म्हणतो. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं की भाग म्हणजे काय, भाग हा भाग भांडवलामधील एक छोटासा हिस्सा आहे. तर हे भाग आपण कुठे ठेवतो, या भागांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये आपण ठेवतो. त्याला आपण काय म्हणतो, डिमटेरियलायझेशन. तर त्याला आपल्याला डीमॅट अकाउंट उघडावं लागतं. मग हे डीमॅट अकाउंट कुठं उघडावं लागतं, मग हे डिपॉझिटरीमध्ये आपल्याला डीमॅट अकाउंट उघडावं लागतं. भारतामध्ये सध्या 2 डिपॉझिटरीज कार्यरत आहे, NSDL आणि CDSL. तर या डिपॉझिटरीज काय करत असतात, भागांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्याचं काम करत असतात, जेणेकरून आपले भाग गहाळ होणार नाही, चोरी होणार नाही आणि कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये गैरव्यवहार होणार नाही. तर यासाठी मित्रांनो आपण डिपॉझिटरी सिस्टीममध्ये भागपिढीचा अर्थ आणि महत्त्व समजणार आहोत. भागपिढी म्हणजे काय आणि तिचं काय महत्त्व आहे मी तुम्हाला आत्ता थोडक्यात सांगितलंच मित्रांनो. त्यानंतर भागपिढी पद्धतीतील समाविष्ट घटक ज्ञात होणे. भागपिढीमध्ये कोणकोणते घटक आहेत आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, डिमटेरियलायझेशन,
आणि रिमटेरियलायझेशन. डिमटेरियलायझेशन म्हणजे काय मित्रांनो? भागांचे भौतिक स्वरूपातून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रूपांतर करणे याला आपण डिमटेरियलायझेशन असे म्हणतो. आणि रिमटेरियलायझेशन म्हणजे काय? भागांचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून भौतिक स्वरूपात रूपांतर करणे याला आपण रिमटेरियलायझेशन असे म्हणतो. तर ते आपण पुढे डीपमध्ये आपण बघणारच आहोत मित्रांनो. त्यानंतर भागपिढी पद्धतीतील समाविष्ट घटक ज्ञात होणे. भागपिढीमध्ये कोणकोणते घटक आहेत ते आपल्याला ज्ञात होणार आहेत. भागपिढी पद्धतीची कार्यपद्धती अवगत होणे. भागपिढी पद्धती ही कशा प्रकारे काम करते तर याची पूर्ण कार्यपद्धती आपल्याला अवगत होणार आहे. त्यानंतर आहे 5वा घटक लाभांश व व्याजाचे वाटप. तर लाभांश मी तुम्हाला आत्ताच थोडक्यात सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. लाभांश म्हणजे काय? भागधारकांना लाभांश दिला जातो. कंपनीला जो दरवर्षी नफा होत असतो अशा नफ्यामधून, वाटप योग्य नफ्यामधून जो काही हिस्सा दिला जातो भागधारकांना त्याला आपण लाभांश असे म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला डिव्हिडंड असे म्हणतात. तर या घटकामध्ये लाभांश आणि व्याज ही संकल्पना समजणे. भागांवरती लाभांश दिलं जातं, कर्जरोख्यांवरती व्याज दिलं जातं, ठेवींवर व्याज दिलं जातं. कर्जरोख्यांवरती फिक्स स्वरूपात, निश्चित स्वरूपात दरवर्षी निश्चित स्वरूपात व्याज दिलं जातं. मी तुम्हाला उदाहरण देतो एक. समजा आपण 1 लाख रुपयाचे आपण कर्जरोखे खरेदी केले एखाद्या कंपनीचे आणि त्याची टर्म आहे समजा 3 वर्ष आणि त्या कंपनीने आपल्याला 10% दराने प्रतिवर्षी पर ॲन्नम आपल्याला ते कर्जरोखे वितरित केले. म्हणजे 10% दराने ते आपल्याला व्याज देणार आहेत. तर आपल्याला 1 लाखावरती 10%च्या हिशोबाने किती पैसे मिळतील एका वर्षाला? 10,000 रुपये. अशा 3 वर्षाचे आपल्याला किती मिळतील? 30,000 रुपये. आपली मुदत संपल्यानंतर आपल्याला 1,30,000 रुपये मिळतील. याला आपण कर्जरोखे म्हणतो. आणि हे व्याज कंपनीला कर्जरोख्यांच्या बाबतीमध्ये द्यावंच लागतं. कंपनीला नफा झाला तरी, नुकसान झालं तर कंपनीला आपली प्रॉपर्टी विकून मालमत्ता गहाण, कारण कर्जरोखे जेव्हा विकते कंपनी तर आपली मालमत्ता गहाण ठेवून कर्जरोखे विकत असते. म्हणून कंपनीला हे व्याज द्यावंच लागतं, कंपनीला नफा झाला तरी आणि नुकसान झालं तरी. ठीक आहे. त्यानंतर अंतरिम व अंतिम लाभांश यामध्ये तुलना करणे. तर लाभांशाचे मित्रांनो 2 प्रकार आहेत, अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश. मी आत्ताच लाभांशाचा अर्थ सांगितलं तुम्हाला. अंतिम लाभांश म्हणजे असे लाभांश की जे आर्थिक वर्ष संपल्यानंतर भागधारकांना दिले जातात, त्याला आपण अंतिम लाभांश असे म्हणतो. आणि अंतरिम लाभांश म्हणजे 2 वर्षांच्या मधल्या कालखंडामध्ये किंवा 2 आर्थिक वर्षांच्या मधल्या कालखंडामध्ये किंवा 2 वार्षिक सर्वसाधारण सभा यांच्या मधल्या काळात घोषित केला जाणारा लाभांश म्हणजे अंतरिम लाभांश आहे. इंटरिम डिव्हिडंड होय. डिव्हिडंडचे 2 प्रकार आहेत, फायनल डिव्हिडंड आणि इंटरिम डिव्हिडंड. अंतिम लाभांश हा आर्थिक वर्ष संपल्यानंतर घोषित केला जातो आणि अंतरिम लाभांश हा 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधल्या काळात घोषित केला जातो. त्यानंतर लाभांशाचे स्रोत काय आहेत? स्रोत म्हणजे मित्रांनो, लाभांश आपल्याला कोणकोणत्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो? लाभांश जाहीर करणे, वाटप करणे यासंबंधी तरतुदींचे आकलन आपल्याला होणार आहे. तर लाभांश आपण कसा वाटप करू शकतो, कोणकोणत्या माध्यमातून आपण वाटप करू शकतो, त्याच्या काय काय तरतुदी आहेत, तो कसा वाटप करायचा, तर त्या आपण पुढे अभ्यासक्रमामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर 6वा घटक आहे मित्रांनो वित्तीय बाजार. तर वित्तीय बाजार म्हणजे फायनान्शियल मार्केट. फायनान्शियल मार्केटमध्ये आपल्याला वित्तीय बाजाराचा अर्थ समजायचा आहे. आता फायनान्शियल मार्केट म्हणल्यानंतर भारतामध्ये सध्या शेअर मार्केट आहे. 2 प्रकारचे शेअर मार्केट आहे भारतामध्ये. एकतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE, मुंबई शेअर बाजार आपण ज्याला म्हणतो, मुंबई भाग बाजार आपण ज्याला म्हणतो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणतो, आणि एक NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय भाग बाजार. तर हे 2 प्रकारचे भाग बाजार आहे भारतामध्ये. कंपनी जेव्हा भाग विक्री करत असते तर कंपनीला अगोदर कोणत्याही एका
मान्यताप्राप्त भाग बाजारामध्ये आपले भाग हे नोंदणी करणे अनिवार्य आहे भारतीय कंपनी कायद्याअंतर्गत आणि सेबीच्या कायद्या अंतर्गत. तर सेबी म्हणजे काय मित्रांनो? सिक्युरिटी एक्सचेंज अँड बोर्ड ऑफ इंडिया. सेबी ही संस्था काय करत असते? जेवढ्या भारतामध्ये लिस्टेड कंपन्या आहेत, नोंदणीकृत कंपन्या आहेत, त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी ही करत असते. मग त्यांची भाग नोंदणी असेल किंवा शेअर वाटप असेल किंवा कुठल्याही प्रकारचे त्यांच्या गतिविधी असेल, तर याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी ही संस्था करत असते. त्यानंतर वित्तीय बाजाराचे प्रकार ज्ञात होणे. तर वित्तीय बाजाराचे प्रकार कोणकोणते आहे? त्याच्यामध्ये प्राथमिक बाजार आहे, दुय्यम बाजार आहे, प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट. त्यानंतर मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, नाणे बाजार, भांडवल बाजार. त्यानंतर वित्तीय बाजारातील विविध साधनांची आपल्याला ओळख होणार आहे मित्रांनो. तर वित्तीय बाजारामध्ये कोणकोणते साधने आहेत हे पण आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर भाग बाजाराचा अर्थ आणि कार्य समजणे. तर भाग बाजार मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जसं भाग बाजार म्हणजे काय, की भारतामध्ये 2 शेअर मार्केट आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. ठीक आहे. त्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज याविषयी माहिती मिळवणे. याविषयी माहिती जर आपण घेणारच आहोत, मी तुम्हाला थोडक्यात आत्ताच माहिती दिली. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जो याचा इंडेक्स असतो त्याला आपण सेन्सेक्स असे म्हणतो, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये जो इंडेक्स असतो त्याला आपण निफ्टी असे म्हणतो. तर तुम्ही ऐकलं असेल की निफ्टी 50 आणि सेन्सेक्स. तर हा आपण कशावरती गृहीत धरतो विद्यार्थी मित्रांनो? तर सेन्सेक्स जो असतो, जो BSEमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्या 30 मान्यताप्राप्त नोंदणीकृत ज्या कंपन्या असतात त्यांची जी एकूण बेरीज होते त्यांच्या शेअरची, तर त्याची जी काय बेरीज येईल त्याला आपण सेन्सेक्स असे म्हणतो. सेन्सेक्स हा शब्द कशापासून तयार झालेला आहे? सेन्सिटिव्ह इंडेक्स. सेन्सिटिव्ह म्हणजे तो खालीवर होत असतो, कारण की त्या कंपन्यांचे जे भाव असतात ते खालीवरती होत असतात, म्हणून त्याला सेन्सिटिव्ह इंडेक्स म्हणतात. आणि 30 कंपन्यांचा जे शेअरची किंमत असते त्यांची जी एकूण बेरीज असते त्याला आपण सेन्सेक्स असे म्हणतो. ठीक आहे. सध्या आता मला वाटतं बाजारामध्ये काहीतरी सेन्सेक्स 30,000च्या जवळपास आहे आणि निफ्टी ही 10,000च्या आसपास आहे. आणि त्याच्यामध्ये काही मान्यताप्राप्त कंपन्या आहेत, जसं की RIL आहे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, बजाज ऑटो आहे, हिरो मोटोकॉप आहे, टाटा मोटर्स आहेत, विप्रो आहे. अशा अनेक मान्यताप्राप्त कंपन्या त्याच्यामध्ये यांचा समाविष्ट त्याच्यामध्ये केलेला आहे. ठीक आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये जो इंडेक्स असतो त्याला आपण काय म्हणतो? निफ्टी. आता निफ्टी ही कशावरून ठरवली जाते? नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ज्या मान्यताप्राप्त आणि नोंदणीकृत ज्या 50 कंपन्या असतात, ज्या 50 कंपन्यांचा जो शेअरचा भाव असतो भागांचा, त्या भावांचं एकत्रीकरण करून जो तयार होतो, जे उत्तर येतं एकत्रीकरण करून, त्याला आपण निफ्टी 50 असं म्हणतो. निफ्टी ब्रॉडर 50 त्याला असं आपण उद्देशलं जातं विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर भाग बाजारासंबंधी विविध संज्ञा समजणे. भाग बाजारामध्ये अनेक संज्ञा आहेत, जसे की शेअर असेल, निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, बुल असेल, बेअर असेल. तर अशा विविध प्रकारच्या आपल्याला संज्ञा आपल्याला लक्षात घ्यायचे. तेजीवाला असेल, मंदीवाला असेल, मार्केटमध्ये तेजी कशी येते, मंदी कशा प्रकारे येते, ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर भांडवली बाजारातील सेबीची भूमिका समजणे. तर भांडवली बाजारामध्ये सेबीची काय भूमिका आहे? तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेबी या दोन्हीही संस्थांवरती सेबी ही नियंत्रण करत असते. सेबीची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्याला आपण भारतीय प्रतिभूती नियमन कायदा असे म्हणतो मराठीमध्ये, भारतीय प्रतिभूती नियमन संस्था. ठीक आहे. तर या भांडवल बाजारावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी ही संस्था करत असते. इंग्लिशमध्ये SEBI, जसं की सिक्युरिटी एक्सचेंज अँड बोर्ड ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो, मराठीमध्ये शॉर्ट फॉर्ममध्ये आपण त्याला सेबी म्हणतो. तर तिचे काय काय कार्य आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण आता घटक आणि क्षमता विधाने बघितली विद्यार्थी मित्रांनो.
त्यानंतर आता अनुक्रमणिका आपण बघणार आहोत. इंडेक्स. तर पहिला चॅप्टर आपला आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. सेकंड चॅप्टर आपला आहे संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत कोणकोणते आहेत मी तुम्हाला सांगितलं, मालकी भांडवल आणि कर्ज भांडवल. त्यानंतर तिसरं चॅप्टर आहे भाग विक्री कशा प्रकारे करायची, त्याच्या विविध पद्धती आपल्याला दिलेल्या आहेत, त्याचे नियमन दिलेले आहेत, त्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्यानंतर चौथा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो कर्जरोख्यांची विक्री. कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोख्यांची विक्री कशा प्रकारे करायची, कर्जरोखे वाटपाच्या कार्यपद्धती कोणकोणत्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये शिकायच्या आहेत. त्यानंतर आहे ठेवीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला. ठेवी कशा प्रकारे स्वीकारायच्या, ते कशा प्रकारे वाटायच्या हे आपण त्याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. त्यानंतर सभासदांशी पत्रव्यवहार हा 6व्या क्रमांकाचा घटक आहे. सभासदांसोबत चिटणीस जो पत्रव्यवहार करत असतो ते सर्व प्रकारचे पत्र याच्यामध्ये येणार आहेत, जसे की भागवाटप पत्र असेल, दिलगिरी पत्र असेल, इत्यादी प्रकारचे. त्यानंतर 7वा घटक आहे कर्जरोखे धारकांशी पत्रव्यवहार. तर कर्जरोखे धारकांना कर्जरोखे वाटप पत्र पाठवणे, कर्जरोख्यांवरती व्याज दिल्याबद्दल आपल्याला पत्र लिहायचं असेल, अशा प्रकारचे पत्र याच्यामध्ये येतील. त्यानंतर 8वा घटक आहे ठेवीदारांशी पत्रव्यवहार. ठेवी स्वीकारल्याबद्दल आभारपत्र कंपनी चिटणीस लिहितो ठेवीदारांना. त्यानंतर ठेवी वाटप केल्याबद्दल पत्र लिहितो. त्यानंतर ठेवीवरती व्याज दिल्याबद्दल पत्र लिहितो. त्यानंतर 9वा घटक आहे भागपिढी पद्धती. भागपिढी पद्धती म्हणजे भाग हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जतन करून ठेवणे, ज्याला आपण भागपिढी म्हणतो. भारतामध्ये 2 प्रकारच्या भागपिढी आहे, डिपॉझिटरी NSDL आणि CDSL, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटीज लिमिटेड. त्यानंतर लाभांश आणि व्याज. तर लाभांश म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलं मी. लाभांशाचे 2 प्रकार असतात, अंतरिम लाभांश आणि अंतिम लाभांश. व्याज हे सुद्धा दिलं जातं. त्यानंतर वित्तीय बाजार आहे, फायनान्शियल मार्केट, प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार, नाणे बाजार आणि भांडवल बाजार. त्यानंतर आहे शेवटचा चॅप्टर विद्यार्थी मित्रांनो भाग बाजार, शेअर मार्केट. शेअर मार्केट मी तुम्हाला सांगितलं भारतामध्ये 2 प्रकारचे शेअर मार्केट आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत पहिल्या घटकापासून. आज मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये परिचय करून दिला, इंट्रोडक्शन करून दिलं, सगळं आपलं सिलेबस कशा प्रकारचा असणार आहे, कोणकोणते घटक त्याच्यामध्ये येणार आहे, त्या घटकांचा थोडक्यात मी तुम्हाला एक परिचयसुद्धा करून दिलेला आहे. आणि त्यानंतर आपण डिटेल पुढे अभ्यासणारच आहोत. आणि हा जो तुम्हाला हे दिलेला आहे, मी आत्ता परिचय करून दिलेला आहे, तर मी तुम्हाला काही शेअर करणार आहे माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर ती माहिती शेअर केल्यानंतर तुम्ही तो आपल्या वहीमध्ये एका वहीमध्ये ते तुम्ही नोट करून घ्यायचं आहे. आपला अभ्यासक्रम असेल, घटक असेल, क्षमता विधाने असतील, ते सगळं तुम्ही नोट करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्ही कमेंट करू शकता, मला विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद.